हरे कृष्णा. आज आपण पाहूयात भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 12 ते 15. कुरुक्षेत्राचं रणांगण तयार आहे, दोन्ही बाजू सज्ज आहेत, पण सुरुवात कोण करणार याची प्रतीक्षा सर्व करत आहेत. आणि मग कुरुवंशातील ज्येष्ठ योद्धा पितामह भीष्म हे आपल्या सिंहनादाने रणभूमी हादरवतात. हा शंखनाद फक्त युद्धाची सुरुवात नव्हती, तर ती होती त्यांनी दुर्योधनाला दिलेली हमी. जणू ते म्हणत होते, मी तुझ्या बाजूनी आहे, मी माझे कर्तव्य पार पाडीन. भीष्मांच्या शंखनादानंतर कौरव सेनेतील सर्वांनी शंख, नगारे, भिरे वाजवून आकाश दणदणावून सोडले. रणभूमी थरारून गेली होती. पण मग पांडवांच्या बाजूने अर्जुनासोबत उभे आहेत स्वतः श्रीकृष्ण. श्वेत अश्वांनी युक्त रथावरून श्रीकृष्ण त्यांचा पंचजन्य शंख फुंकतात आणि अर्जुन आपला देवदत्त शंख वाजवतो. हा फक्त शंखनाद नव्हता, हा एक संदेश होता की धर्माच्या बाजूने स्वतः ईश्वर उभे आहेत. आणि म्हणूनच इथे भगवान कृष्णांना माधव असे संबोधले आहे, म्हणजेच लक्ष्मीचा अधिपती, म्हणजेच जिथे खरा धर्म तिथेच खरा विजय. यातून आपल्याला काय समजते? भीष्मांनी त्यांचं कर्तव्य निभावलं, पण श्रीकृष्णांनी मात्र धर्माची बाजू निवडली. म्हणजेच आपल्या जीवनातही कर्तव्य करताना धर्म कधीही विसरू नका. हरे कृष्ण.